सुरुवातीला बातमी थेट नाशिकमधून आहे, कारण नाशिकच्या काठेगल्ली परिसरात अनधिकृत बांधकामावर आज कारवाई करण्यात आलेली आहे। महापालिकेने या संदर्भात आपलं म्हणणं मांडण्यासाठी मुदत सुद्धा दिलेली होती आणि त्यानंतर आज अनधिकृत बांधकामाचं तोडकाम करण्यात आलंय। कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याची खबरदारी सध्या पोलिसांकडून घेतली जाते। नाशिक महानगरपालिकेने ही कारवाई केली आहे। काल रात्री खरं तर यावरूनच वाद सुद्धा उफाळलेला होता। पोलिसांवरती यावेळेस दगडफेक करण्यात आलेली होती। याशिवाय आपण जर बघितलं तर जमाव मोठ्या प्रमाणात जमलेला होता आणि या जमावानं थेट पोलिसांवरती दगडफेक केलेली होती आणि अश्रुधुराचा वापर या दरम्यान आता पोलिसांना सुद्धा करावा लागलेला होता। मात्र आता जर आपण बघितलं तर अखेर या अनधिकृत बांधकामावरती तोडक कारवाई जी आहे ती महानगरपालिकेने केलेली आहे आणि आता चोख अशा पोलीस बंदोबस्तामध्ये हे बांधकाम हटवण्यात आलेलं आहे। तर नाशिकमध्ये याआधी सुद्धा आपण बघितलेलं होतं, अनेक ठिकाणची अनधिकृत बांधकामं जी आहे ती काढण्यात आलेली होती। मात्र सध्या नाशिकमधल्या काठेगल्ली परिसरात हे जे बांधकाम आहे ते अनधिकृत होतं आणि त्यामुळे या ठिकाणी महानगरपालिकेने ही कारवाई केलेली आहे। सध्या गेल्या काही दिवसांपासून नाशिकमध्ये अनधिकृत बांधकाम हटवण्याचा या ठिकाणी सिलसिला जो आहे तो वारंवार सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळतो। हा सपाटा सुरू आहे आणि आता अखेर या अनधिकृत बांधकामावरती नाशिक महानगरपालिकेने कारवाई केलेली आहे। यावरून काहीसा तणाव सुद्धा नाशिक शहरामध्ये निर्माण झालेला होता। मात्र अखेर आता हे बांधकाम हटवण्यात आलेलं आहे। काल रात्री हे बांधकाम जे आहे ते हटवलं जाते अशी अफवा सुद्धा परिसरामध्ये पसरलेली होती। मात्र रात्री हे बांधकाम हटवण्यात आलेलं नाही, तर आज सकाळी हे बांधकाम जे आहे ते काढण्यात आलेलं आहे आणि अखेर आता या ठिकाणी ही तोडक कारवाई जी आहे ती करण्यात आली असल्याचं आपण पाहतोय। हे बांधकाम अनधिकृत होतं म्हणून हे बांधकाम काढण्यात आलेलं आहे अशी देखील माहिती सध्या मिळतेय। नाशिक महानगरपालिकेने ही माहिती दिलेली आहे। या संदर्भात अधिकची अपडेट आमचे प्रतिनिधी अभिजित सोनवणे यांच्याकडून घेऊयात। अभिजित थेट नाशिकमधून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिजित, आपण बघितलं काल रात्री तणाव निर्माण झालेला, मात्र आता हे जे अनधिकृत बांधकाम आहे ते पाडलेलं आहे। सध्याची त्या ठिकाणची काय परिस्थिती आहे? आता काही वेळापूर्वी जो सगळा अनधिकृत बांधकाम होतं ते पूर्णपणे पाडण्यात आलेलं आहे अशा पद्धतीची माहिती महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून देण्यात आलेली आहे। सध्या या परिसरामध्ये आपल्याला तणावपूर्ण शांतता बघायला मिळेल। अगदी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात आहे। राज्य राखीव दलाच्या तुकड्या या ठिकाणी बोलवण्यात आलेले आहेत। सोबतच आपण जर बघितलं तर जो मलबा आहे तो देखील तातडीने महापालिकेकडून या ठिकाणाहून हलवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। या सगळ्या प्रकरणामध्ये काल रात्री ज्या पद्धतीने जमावाने हिंसक होत या ठिकाणी दगडफेक केलेली होती त्यामध्ये 31 पोलीस अधिकारी आणि कर्मचारी जखमी झालेले आहेत। त्यांच्यावर शासकीय आणि काही खाजगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। जवळपास 5 ते 6 पोलिसांची वाहनं देखील जमावाकडून फोडण्यात आलेली होती। पोलिसांनी आत्तापर्यंत या सगळ्या प्रकरणामध्ये 15 जणांना ताब्यात घेतलेलं आहे। संशयितांच्या 57 दुचाकी देखील पोलिसांकडून जप्त करण्यात आलेल्या आहे आणि एकूणच पोलीस सध्या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत। कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही याची पूर्ण खबरदारी सध्या पोलिसांकडून घेतली जाते। सगळा परिसर अजून देखील सील ठेवण्यात आलेला आहे। या वादग्रस्त बांधकामाच्या ठिकाणी जाण्यासाठी जे रस्ते आहे ते देखील पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि कुणालाही अद्याप या ठिकाणाहून पुढे आतमध्ये सोडलं जात नाही आणि त्यामुळे तणावपूर्ण शांतता बघायला मिळते आणि जे संवेदनशील परिसर आहेत नाशिक शहरातले त्या ठिकाणी देखील पोलिसांनी बंदोबस्त, आता अतिरिक्त पोलिसांचा बंदोबस्त त्या ठिकाणी देखील तैनात केलेला आहे। अगदीच धन्यवाद अभिजित दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी। या संदर्भात पुढे देखील आम्ही आढावा जो आहे तो तुमच्याकडून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।